जेवण केलेली भाजी आहे. कुठे आहे? हा काय घेऊ मी? काय करतो? काय करतो? काय करतो? म्हणून मी तुम्हाला जो आता तुमच्याकडे विषय जो मांडला ना त्याचा गांभीर्याने विचार करण्याचं कारण ना बऱ्याचदा एकमेकींचा म्हणजे एखाद्या चांगल्या म्हणजे गोष्टी जर घेण्यासारख्या असतील ना आणि तुमची जेव्हा वाचक जे कोणी आहे ते खरंच खूप चांगले आहे आणि असतात काही माणसं काही जणांची मैत्री ही फार नितळ असते, प्युअर असते, पण असं फार 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 म्हणजे अगदी हाताच्या पोटावर मोजण्या इतपत सुद्धा लोक नसतात. फक्त या जगामध्ये लोक एक तर तुमच्याकडे काहीतरी असेल म्हणूनच तुमच्याकडे ती तुमच्याशी जोडली गेलेली असतात, नाहीतर त्याच्याशी मध्ये तुमचे पैसा असू दे किंवा तुमच्याशिवाय एखादी काम ते होणार नसेल, कामाव्यतिरिक्त तुमच्याशी कोणीही जोडलेलं नसतं. काय म्हणतात ना आपल्याकडे मराठीमध्ये म्हण आहे, असतील शीत तर जमतील. तर त्या प्रकारे हा सगळा खटाटोप आहे. फक्त इथं प्रश्न आहे की तुम्ही डोळे उघडून कितपत ह्या सगळ्या गोष्टी हँडल करा की जेणेकरून त्याचा मग आपल्याला भविष्यामध्ये त्रास होत नाही. बऱ्याचदा असं होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला काय कोणी माणूस घाण म्हटलं किंवा भरपूर मैत्रिणी आहेत आपल्याला तर त्याचाही उहापोह किंवा त्याचं काय मोठं मिळतं अशातले भाग नाही. त्यातल्या माझ्या संकटाला किती येणारे आहेत, मला मदत करणारे किती आहेत, मला सावरणारे किती आहेत, मला हे करू नको असं म्हणणारे किती जणी आहेत, हे तू कर, हे तुझं बरोबर आहे, हे तुझं चुकतंय अशा सांगणारे किती आहेत. कधी कधी ना निवांत बसलात ना की याचा विचार करा आणि मग आपल्याला लक्षात येतं. मग बऱ्याचदा एखादी गोष्ट सुद्धा आपण जेव्हा काय झालं करायला हे हा म्हणजे बोलण्यासारखा विषय खरंच खूप मोठा आहे. म्हणून म्हटलं आज तुमच्याशी निवांत गप्पा माराव्या, कारण मला हे माझं मात्र काम म्हणून आवडायला लागलं. कारण म्हटलं आता इतकं आपलं मोठं 100 जणांचं कुटुंब आहे म्हटल्यानंतर साहजिकच मी तुमच्याशी गप्पा मारू शकते, मी स्वतः तुमच्यासमोर व्यक्त होऊ शकते, तुमच्याशी शेअर करू शकते आणि म्हणूनच वगैरे मी तुमच्याशी या विषयावरती बोलते. जेव्हा जेव्हा मला एखादा विषय तुमच्याशी बोलावासा वाटेल, तुमच्याशी शेअर करावंसं वाटेल ना तेव्हा वाटेल मी तुमच्याशी बोलणार आहे. आणि कदाचित एखाद्या दृष्टिकोन तुझीकडे असू शकतो, प्रत्येकाला अनुभव हे वेगळे वेगळे आलेले असतात, त्याच्यामध्ये सुद्धा असू शकतो.
तिकट जाऊया येते का तू नम्रता नवीन कपडे कुठे तिचे नवीन कपडे वापसे घालायला टी शर्ट ठीक आहे हा कुठे आहे कुठलं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे एक टी शर्ट राहिलं दुसरं टी शर्ट कुठे तुझी टी शर्ट आहे तुला हळूहळू पाणी संपलं होतं म्हटलं भांडी घासून घ्यावी आणि ताजं पाणी भरूया म्हटलं स्वयंपाक करायला. आता आमच्याकडे कसं 24 तास पाण्याची सोय आहे त्याच्यामुळे हंडा लगेच तिथे विहिरीच्या पाण्याचा भरता येतो तर ते दाखवते तुम्हाला मी कसं ते मीटर आहे मालकाने बसवलेलं हे बघा हे असं ना मीटर बसवलेलं आहे आणि त्याला ही एक सिंगल फेजमध्ये वायर आहे. आता ही पिन जेव्हा मला पाणी लावायचं असेल तेव्हा मी इकडे लावू शकते माझं लावून झालं की त्या तिकडच्या शेजारी जे राहतात ते तिकडं पिन लावू शकतात. मग आता काय करायचं तर ही पिन घ्यायची आहे तर इथे ते लावून घ्यायचं बरं. आता हे लावून घेतल्यानंतर बटन चालू करायचं आणि त्यानंतर इथे हे जे बटन आहे दिलेलं हे प्रेस करायचं की पाणी चालू झालं आणि मग हे पाणी आमचं 24 तास असा विहिरीचं आहे त्याच्यामुळे काही एवढा प्रश्न येत नाही. आता ते बघा मला वाटतं तर जवळून दाखवते हे बघा हे फक्त विहिरीचं पाणी आहे जे पिण्यासाठी तुम्ही वापरू शकता. आता हंडा भरून घेते म्हणजे स्वयंपाकाला सुरुवात करता येईल. हात लावून घेते आणि डाळ बसमध्ये आता बटन बंद करून घेऊया. आता इथं बंद करताना पण पहिला इथं बंद करायचं आणि ही पिन काढून पुन्हा इथे या खेळायला अशी लावून ठेवायची की झालं पाणी भरून झालेलं आहे. तर ना हे असं आहे त्याच्यामुळे ना 24 तास पाणी आणि
तुम्हाला कोकणामध्ये शक्यतो बोरचं प्रमाण कमी, पण प्यायला पाणी म्हटलं ना मी एकच बाटली भरून ठेवते. तुम्हाला माझ्या मिस्टरांचं बोलणं ऐकायचं आहे काय? थांबा होती स्पीकर मोठा करते म्हणजे तुम्हाला ऐकायला येईल. फार बोलतात ते नाही. बाय बाय. हे दोघं जण हे बघा बाजारात निघाले. बाय बाय. हा बेडा लावते जा. हे असं पटकन बेडा लावून येते, नाहीतर मग आतमध्ये गुरं येतात. चला आता डाळ तांदूळ धुवून लावते, म्हणजे मग तर ना ह्या अशा गोष्टी हल्लीच्या जगात कोणावर किती विश्वास ठेवायचा हेच कधी कधी कळत नाही. कधी कधी असं होतं ह्या सगळ्या अनुभवामुळे कधी आपल्या आयुष्यात खूप चांगली माणसं आपल्याला भेटतात आणि मग आपल्याला अनुभवच असे आलेले असतात ना की मग आपण पटकन एखाद्यावरती विश्वास ठेवू शकत नाही. आणि चांगली सुद्धा माणसं आपल्या आयुष्यामध्ये येतात बरं का स्वामींच्या कृपेने, आणि आपलं कर्म चांगलं असतं तरी सुद्धा भेटतात. पण आपल्याला जे अनुभव आलेले असतात ना त्याच्यामुळे माणूस मग पटकन कोणावरती विश्वास ठेवायला बघत नाही. तर माझ्या बाबतीमध्ये तर तसंच आहे, मी लगेचच कोणावरही विश्वास ठेवते आणि मग मला तसा अनुभव आलेला आहे. मग आपल्याला प्रश्न पडतो की अरे असो अशी पण माणसं कशी काय असू शकतात. अरे वाटलंच नाही मला की तोंडावर इतकं गोड बोलतात आपल्याशी, इतकं चांगलं फ्रँक राहतात आणि आपल्याला संशय पण येत नाही हो का असं म्हणजे आपल्याबरोबर माणूस वागू शकतो. आणि काही दिवसांनी आपल्याला कळतं की अरे बापरे असं कसं काय. त्याच्यामुळे माझ्या मिस्टर मला नेहमी सांगत असतात त्या बाबतीमध्ये की तू पटकन कोणावरही विश्वास ठेवतेस, तसं करू नकोस. माणूस बघ, विचार कर. किंवा मग त्यांचं असं मत असतं की जेवढ्याच तेवढं राहा. एखाद्या व्यक्तीशी आपल्याला नाही ना पटत, म्हणजे आपल्याला स्वतःच्या काय म्हणतो संकल्पना आपल्या ह्याच्यामध्ये बसणारी व्यक्ती जर नसेल ना तर मग त्या व्यक्तीशी आपण काय लगेच तोडून त्यांच्याशी मी बोलत नाही याचा अर्थ, पण मग लिमिटेडच राहायचं. जर आपण म्हणतो ना की जेवढंच तेवढंच राहायचं, फार इन्व्हॉल्व्ह व्हायला जायचं नाही. आणि मग कसं होतं कधी मग तो आपला शेजार धर्म असू दे किंवा आणखी कोणीही असू दे, नाही थोडं ज्या गोष्टीवर आपण जर लिमिटेशन म्हणजे पहिला मला त्याचा ह्या विषय पटायचा नाही. आधी मी त्यांना म्हणायची काय तुम्ही माणूस घाण असल्यासारखेच करता असं त्यांना म्हणायची मी. पण नंतर मला ते पठायला लागलं की खरंच मिस्टर बोलतायत ना ते काही चुकीचं नाही आहे खरं तर. असं मग म्हटलं आपलं काम भलं आणि आपण भलं. आपल्याला अजून तेवढं माणसं स्वभाव असतो, स्वभावाला औषध जगात कुठे जरी गेला तरी नाहीये, त्याच्यामुळे तो काही प्रश्नच नाहीये. मग मी काय करते त्या भानगडीतच पडत नाही. आपलं काम भलं आपण भलं. जेव्हा काय काम असेल तेव्हा काम करायचं, आपल्या घरात गप्प बसायचं. आता मी मूग डाळीचं वरण करता त्याच्यातच मीठ टाकते, भातामध्ये मीठ टाकतो आम्ही, बऱ्याच ठिकाणी टाकत नाही. आणि ही गावठी हळद आहे त्याच्यामुळे फार थोडी टाकली तरी पण तिचा रंग छान येतो. आपण तेल टाकतो ना, थोडीशी डाळ पटकन शिजते, त्याऐवजी आज जरा मी भातामध्ये पण टाकते. ह्या ज्या मिरच्या आहेत ना आणलेल्या मगाच्या बाजारात प्रचंड तिखट आहेत.
एकच मिरची बास होती खरंच. म्हणजे इतकी तिखट म्हणजे काय बोलून सोय नाही. सोपं होतं. काही गोष्टींची नियम आपण लावून घेतले ना तर आपल्याला मानसिक त्रास होत नाही. डाळीमध्ये टोमॅटो आणि एकच मिरची पण तिचे 2 तुकडे करून घेतले. एक राहू दे. त्या आमची छोटी तर बबी त्या लायटरला खेळणंच बनवून टाकले त्याचं. आता हे डीमार्ट मधून मी 3रं का 4थं मला वाटतं घेतलंय. आणि तरी पुन्हा परत त्याला प्रॉब्लेम झाला. म्हणजे ती खेळायलाच घेते त्याच्यामुळे कुठे आपटते काय करते ना त्याचा काही पत्ता लागत नाही आणि मग ते पटकन पेटतच नाहीये. आता दुसरी गोष्ट पीठ मळून घेते. वगैरे चपाती आहे ना काय लावायला पीठ. आणि त्यामुळे ना ह्या सगळ्या गोष्टी त्या गोष्टींचा जसा विचार केला तर ना डोकं बधीर व्हायची वेळ येते खरंच. आणि अशा लोक तुम्हाला सगळीकडे भेटतील सगळीकडे. अगदी मला तर इतके वेगळे अनुभव आलेत ना की नोकरीच्या ठिकाणी म्हणा आपण समाजामध्ये कुठेही वावरताना ना आपल्याला ही अशी घात करणारी माणसं ही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला भेटणारच. आपण त्यांना थांबू तरी शकत नाही. आता काय आपल्याकडे तसा CCTV अजून तरी आलेला नाहीये की माणसाला पटकन नाही हा माणूस चांगला आहे हा माणूस वाईट आहे हे काय आपण ओळखू शकत नाही. मग अशा वेळी काय करायचं तर आपणच काही थोडीशी आपल्याला बंधनं लावून घ्यायची मैत्रिणी. आपल्याला आपण हा तुम्ही खरंच प्रयोग करून बघा. आणि मग आपल्याला वाईट वाटतं कारण काही बायका पटतात. हा खरंच. कारण त्यांच्या मनात एक असतं आणि ओठावर एक असतं असं नसतं. मग काही लोक कसे असतात मनात एक डोक्यात एक आणि बोलतात 3रंच. पण ही जी पटकन बोलणारी माणसं असतात नीती पत्र ना त्यांच्या मनात आलं की आपसूक पटकन तोंडातनं तेच बोलणार आणि तिथल्या तिथे बोलणार. मागे काही शिल्लक ठेवणार नाही. तिथल्या तिथे बोलून मोकळे होणार त्यांचं मत व्यक्त करतात. अशी माणसं कधीही चांगली. अशी माणसं खरंच म्हणजे मी सांगू तुम्हाला जर मैत्रिणी करायच्याच असतील माणसं जोडायची असतील ना जी फार गोड बोलणारी जी माणसं असतात ना म्हणजे डायबिटीस तर होईल पण तो वेगळ्या प्रकारचा डायबिटीस होईल. पण अशी माणसं खरंच जोड जी तापट असतात बोलताना माफ कारण ती माणसं खरं बोलत असतात. मी सांगते तुम्हाला खरंच खरं बोलत असतात. ती असं तुम्हाला काही धोका त्यांच्यापासून नसतो. कारण ती फार वेळ ती मनात साठवून 2 दिवस थांबून आणि अगदी शांत पण काही माणसं असतात ना फार शांत असतात बायका काय काय. तर अशा बायकांपासून पण लांब राहायचं. किंवा बायकाच असं नव्हे आम्ही पर्टिक्युलर आज जो विषय तुमच्याशी मी मैत्रिणीनं बोलते ना तो फक्त महिलांविषयीचा आहे असं नाही. आयुष्यात कुठेही जा कसलीही माणसं असू देत वयस्कर असू देत म्हणजे अगदी कुठेही तुम्ही ऑफिसमध्ये असू दे तुम्ही कुठला व्यवसाय करताय त्या व्यवसायामध्ये तुमच्याबरोबर काम करणार असलेले पार्टनर असू देत तुमच्या बरोबर काम करणारे कामगार तुमच्या बरोबर तिथं असू देत. म्हणजे हे सगळ्यांच्याच बाबतीमध्ये इन जनरल मी बोलते हा. कारण असं नाहीये की फक्त महिलाच विश्वासघातकी असतात असं नाहीये. तर तुमचा विश्वासघात हा कोणीही कधीही आणि कुठेही करू शकतो. त्याच्यामुळे मी जे आज तुमच्याशी शेअर केलं ना ते एकंदरीतच खूप लागू पडतं. आणि मला माहितीये आयुष्यात हे सगळ्यांना लागू पडतं. फक्त कोणी किती मानायचं किती नाही मानायचं हे ज्याचं त्याच्यावरती अवलंबून आहे. पीठ मळून घेतलंय मैत्रिणीनो आणि ह्या अशा गोष्टी आहेत. बोलायला गेलं तर त्या विषयावरती 4 चौघी जेव्हा जमतात किंवा 4 चौघजण जेव्हा जमतो ना आपण आपले विचार सगळ्यांनाच पटतात असं नसतं कधी. आणि आपण आपले विचार आपली मतं काही दुसऱ्यावरती थोपवू शकत नाही. पीठ मळून झाले. आता भाजीला आज ना आपण ना गवारीची भाजी करणार आहे कारण मी देशी गवारी आणली होती त्यामुळे ती करणार आहे. ओके. आणि दुसरं म्हणजे आता तयारी करून
मी विचार तर करते बिटाची भाजी तरी करावी, नाही गोड हलवा तरी करावा. घेऊन येते पीठ. आता बिटाची भाजी करायची म्हटलं ना तर बिटाची साल काढून घ्या. आणि आता बिटाच्या भाजीसाठी कांदा, एक हिरवी मिरची असलं तर थोडंसं ओलं खोबरं किसून घेऊ शकता तुम्ही. तर ते पण तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे एवढं काही त्याला म्हणजे हे नसतं. पण भाजी मात्र उत्तम आणि हेल्दी होती, खूप हेल्दी होती भाजी. तर मग मस्तपैकी जसा गाजराचा हलवा करता ना तसा हलवा करायचा. तो एक दिवशी तुम्हाला मी नक्की दाखवेन. मला जर बघायचं असेल ना तर कमेंट करा, मग मी तुम्हाला दाखवते. आता भाजी थोडीशी भिजवून ठेवते आणि बीट किसून घ्यायचा भाजीसाठी, सगळ्यात महत्वाचं. ओके, असं आपलं बीट किसून झालेलं आहे. थोडंसं पाणी ॲड करूया. भात बऱ्यापैकी झालेला आहे. जेवढा पैसे स्वयंपाकाचं जेवण ठेवून घेऊ एक एक. आणखी कांदा आणि मग अशी मिरची. आता ही आपण जी पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे ती चांगली तडतडू दे. पाणी त्यातलं म्हणजे पूर्ण सुकून जाऊ दे. म्हणजे आणि ही गावठी म्हणजे देशी आपण म्हणतो देशी गवारी असल्यामुळे ना शिजते त्याची पटकन. बघा डाळ शिजून झालेली आहे, शिजते आहे, अजून थोडी शिजायला पाहिजे. आपण हे सुकलंय बरोबर. आता आपण याच्यात टाकायचं आहे थोडं तेल. आणि आता तुम्ही कांदा टाकू शकता. डायरेक्ट फोडणीला न कांदा द्यायचा. म्हणजे कांदा पण भाजला जातो. आणि आता मीठ टाकून घेऊया होतं. आता आपल्याला वरणाला ही फोडणी द्यायची आहे. गॅस कमी करून घेऊया, पातेलं ठेवूया.
आता इकडे तेल टाकून घेऊया. ही बघा, ही अशी लसूण मी ठेचून घेतली आहे चांगली जरा. वरण टाकून घेऊया. वरण झालेलं आहे. आता जरा आपण भाजीकडे बघूया. चांगली हे बघा, डाग पडेपर्यंत अशी चांगली सुटसुटीत अशी आपण म्हणतो ना, भाजी करून घेतलेली, म्हणजे भाजून घेतली आपण. ॲज युजल आपल्याला टाकायची हळद चिमूटभर, ओके. चांगलं व्यवस्थित झाकण ठेवून शिजायला ठेवूया. गॅस कमी करूया. तोपर्यंत इकडे आता येईल आपल्याला वरणावर. हा बोलो. एवढं छान लागते. 2 भाज्या झाल्यात. पोळ्या लाटून घेतो.